नमस्कार, वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। घरफोडी वाहन चोरी करणारे तिघे जेरबंद, 7 गुन्हे उघडकीस, 10,27,000चा माल जप्त। अमरावतीत सर्वपक्षीय शिवसन्मान मोर्चाचे आयोजन। पिस्तूल सोबत दोघांना अटक, जिवंत कारतूसही जप्त। पारशिवनी येथील कृत्रिम तलावात बुडून नागपुरातील 2 तरुणांचा मृत्यू, रविवारची पार्टी करायला गेले आणि झाला घात। आता सविस्तर वृत्त। राज्य सरकारतर्फे एलबीटी टॅक्स विभाग बंद करण्याचे निर्णय घेण्याचं स्वागत व्यापाऱ्यांकडून करण्यात आलं होतं, पण सध्या महापालिका एलबीटी विभागाने 3200 कोटीचा उर्वरित टॅक्स व्यापाऱ्यांवर असल्याचा दावा केला आहे। त्याकरिता एलबीटी विभागाला बंद न करता 1 वर्षाचे एक्सटेन्शन देण्यात यावे असा प्रयत्न महापालिका एलबीटी विभाग तर्फे करण्यात येणार असल्याचे संकेत व्यापाऱ्यांना दिसू येत आहे। व्यापारी सड़क पे उतरने से पीछे नहीं हटता है। व्यापारी ने मन पे लिया वो जब तक अपना उद्देश्य हासिल नहीं करता है तब तक एजिटेट करता है। मुझे ऐसा लगता है कि एक्सटेंशन बिल्कुल नहीं होना चाहिए, क्योंकि एक टैक्स चले गया और राज्य सरकार ने उस समय भी डिसीजन लिया था हटाने का और अब इसको परमानेंट खत्म किया है। ये बिल्कुल वापस लागू नहीं होना चाहिए। हर कायदे में इसका बहुत समय से इंतजार था लोगों को, उससे व्यापारी बहुत खुश है। और अगर कुछ कारपोरेशन उल्टा सीधा अगर कर्मचारी करना चाहते हैं तो उसके लिए हम सब बैठ के ये निर्णय लिया, तो ये स्वागत योग्य है। लेकिन चूंकि वर्तमान पत्रों के माध्यम से 3200 करोड़ रुपए की लायबिलिटी व्यापारियों पर दिखाई गई है या दिखाई जा रही है, उससे हमें अंदेशा है, या जो अंदरूनी सोर्सेस से हमें ऐसा पता चला कि ये इसलिए दिखा रहे हैं। याच विषयावर सोमवारी नागपूर प्रेस क्लब येथे कॅमिट, एनव्हीसीसी, व्हीआयए, एनसीसीएल, व्हीटीए या व्यापारी संघटनातर्फे पत्र परिषद घेण्यात आली। या दरम्यान व्यापाऱ्यांनी 1 वर्षाचा एक्सटेन्शनचे विरोध करत एक्सटेन्शन देण्यात आले तर व्यापारी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशी चेतावणी दिली आहे। पत्र परिषदमध्ये एनएमसी एलबीटी विभागाचे अधिकारी कर्मचारी राज्य शासनाला चुकीची माहिती देत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे। या विषयावर वीकेबी न्यूज तर्फे नागपूरच्या व्यापाऱ्यांची घेतलेली प्रतिक्रिया बघा। व्यापारी सड़क पे उतरने से पीछे नहीं हटता है। व्यापारी ने मन पे लिया वो जब तक अपना उद्देश्य हासिल नहीं करता है तब तक एजिटेट करता है। मुझे ऐसा लगता है कि एक्सटेंशन बिल्कुल नहीं होना चाहिए, क्योंकि एक टैक्स चले गया और राज्य सरकार ने उस समय भी डिसीजन लिया था हटाने का और अब इसको परमानेंट खत्म किया है। ये बिल्कुल वापस लागू नहीं होना चाहिए। हर कायदे में इसका बहुत समय से इंतजार था लोगों को, उससे व्यापारी बहुत खुश है। और अगर कुछ कारपोरेशन उल्टा सीधा अगर कर्मचारी करना चाहते हैं तो उसके लिए हम सब बैठ के ये निर्णय लिया, तो ये स्वागत योग्य है। लेकिन चूंकि वर्तमान पत्रों के माध्यम से 3200 करोड़ रुपए की लायबिलिटी व्यापारियों पर दिखाई गई है या दिखाई जा रही है, उससे हमें अंदेशा है, या जो अंदरूनी सोर्सेस से हमें ऐसा पता चला कि ये इसलिए दिखा रहे हैं कि एक्सटेंशन का विरोध किया जा रहा है। ऐसी कोई बात नहीं है। अभी एक्सटेंशन गवर्नमेंट कंसीडर कर रही ऐसी कोई जानकारी भी नहीं है। लेकिन एलबीटी डिपार्टमेंट क्लोजर का जो अध्यादेश आया है, जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और राज्य सरकार ने निकाला है, उसका हम आज स्वागत करने के लिए हम सभी एसोसिएशन कैमिट, एनवीसीसी, वीआईए, एनसीसीएल, वीटीए, हम सब ने मिलके इसका स्वागत किया है। और जो एक चित्र दिखाया जा रहा है कि अगर ऐसा ऑर्डर इम्प्लीमेंट कर दिया गया तो एनएमसी को, नागपुर म्युनिसिपल कॉर्पोरेशन को लगभग 3200 करोड़ का लॉस होगा, तो वो सही चित्र नहीं है। और कैसे वो सही नहीं है उसकी जानकारी आप प्रेस के माध्यम से, ये जो अभी जीआर आया है इसका बहुत समय से इंतजार था लोगों को, उससे व्यापारी बहुत खुश है। और अगर कुछ कारपोरेशन उल्टा सीधा अगर कर्मचारी करना चाहते हैं
तो उसके लिए हम सब बैठ के निर्णय लेंगे और विरोध करेंगे उसको। मुझे ऐसा लगता है कि एक्सटेंशन बिल्कुल नहीं होना चाहिए, क्योंकि एक टैक्स चले गया और राज्य सरकार ने उस समय भी डिसीजन लिया था हटाने का और अब इसको परमानेंट खत्म किया है। ये बिल्कुल वापस लागू नहीं होना चाहिए। हर कायदे में एक नियम है कि आपको कितने साल अपनी किताबें रखनी है। निकल के इसको अभी 8 साल हो रहे हैं, तो अब इसके बाद में 8 साल के बाकी कायदों में भी नियम है कि अब 8 साल के बाद आपको बुक्स नहीं रखनी है। तो वो व्यापारी कब तक इसको संभाल के रखेगा? और जब हमने देख लिया है कि इसके अंदर रिकवरी भी नहीं हो रही है, क्योंकि अगर जेन्युइन रिकवरी होती तो ये कॉर्पोरेशन कोर्ट भी जा सकती थी, अपील भी हो सकती थी, पर ऐसा हो नहीं रहा है, क्योंकि जितने भी प्रोजेक्ट्स बने हैं, जितने भी उनके जो प्रोजेक्शंस है वो इनकम्प्लीट है, वो प्रॉपरली बने ही नहीं है। एक तरह से काल्पनिक टाइप का बोल सकते हैं इसको, क्योंकि जिसके जो चीज आई नहीं है, जो शहर में जो प्रोडक्ट आया ही नहीं है, उसके ऊपर आप अगर एलबीटी बता रहे हैं तो वो उस टाइप से बना ही नहीं है। इसलिए ये वाली ऐसी कोई बात दिखती नहीं है। बेसिकली हम लोगों ने, व्यापारियों ने सब मिलकर ये तय किया कि देवेंद्र जी ने इतना अच्छा निर्णय लिया कि इस डिपार्टमेंट को बंद कर दिया। बंद करने का जो महाराष्ट्र शासन ने ये निर्णय लिया तो ये स्वागत योग्य है। लेकिन चूंकि वर्तमान पत्रों के माध्यम से 3200 करोड़ रुपए की लाइबिलिटी व्यापारियों पर दिखाई गई है या दिखाई जा रही है, उससे हमें अंदेशा है, या जो अंदरूनी सोर्सेस से हमें ऐसा पता चला कि ये इसलिए दिखा रहे हैं, ये सच्चाई नहीं है, सच्चाई से परे है, लेकिन दिखा रहे इसलिए कि वो चाहते कि इसका और एक्सटेंशन हो, और अगर ये इस तरीके के एक्सटेंशन देकर बिना कारण व्यापारियों को तंग उसका कि 3200 करोड़ रुपए की लाइबिलिटी हाईली इन्फ्लेटेड है और लगभग 1500 करोड़ की लाइबिलिटी एलबीटी के खाते में आती थी, जिसके ऊपर 1759 करोड़ रुपए ऑलरेडी डिपार्टमेंट ने वसूल कर लिया है, प्लस डिपार्टमेंट को 1% स्टैम्प ड्यूटी का सेस मिला है, जो शहर के अंदर सील्डेड होती है उसका। 40 करोड़ रुपए 2015 से पर एनम 2017 तक पर मंथ उनको मिला है, और 2017 के बाद जीएसटी से जो 2016-17 को जो एलबीटी इनको मिलता था वो, और उसके ऊपर 8% इंक्रीज जीएसटी के माध्यम से राज्य सरकार ने जीएसटी से रेवेन्यू इनको दिया है, ग्रांट दिया है। तो कहीं पे भी कॉरपोरेशन का लॉस नहीं है। कॉरपोरेशन ने भरपूर पैसा एलबीटी के खाते में वसूल किया है। झूठ है वो, गलत है, आंकड़े ही गलत है। क्योंकि हमने चेंबर में जब 2 बार शिविर लिया था, आपको पता होगा, तो करोड़ों की जो डिमांड थी वो लाखों में बदली, और लाखों की डिमांड हजारों में बदली, हजारों की सैकड़ों में बनी। तो हम कॉर्पोरेशन को विश्वास करेंगे। इसलिए ये बिल्कुल गलत है, और जो सरकार ने किया एकदम सही है। और हमारा पूरा, मुझे ऐसा पर्सनली पूरा विश्वास है कि कॉर्पोरेशन भी इसको एक्सटेंशन की बात नहीं करेगी, क्योंकि जब वो खुद अपने ही पेपर्स, अपने रिकॉर्ड देखेंगे तो उनको खुद को रियलाइज होगा कि भाई ये नहीं, हाँ ये हो सकता है कि भाई ये बोले कि भाई 3200 करोड़ रुपए बकाया है, तो उसमें राज्य सरकार से उनको कुछ शुल्क आ जाए, वो एक अलग चीज है जिसके लिए हमारे को कुछ बोलना नहीं है, क्योंकि राज्य सरकार ने वैसा भी देना चाहिए। 1% जो उस समय एलबीटी जब लगा था, तो 1% जितनी सेल रेट होती थी वो 1% आज भी लग रहा है। यानी जितनी प्रॉपर्टियां जो लगती है उसे 5% स्टैम्प ड्यूटी है, 1% आपका एलबीटी का सेस है, और 1% मेट्रो का है। तो 1% तो आप आज भी ले रहे हैं एलबीटी निकलने के बाद में भी, तो आपको तो उससे जो कॉर्पोरेशन को बेनिफिट मिल रहा है वो मिल ही रहा है, वो आपको भले आगे मिलता रहे, वो एक अलग चीज है। कहने की, जैसे अभी दीपेन जी ने बताया कि पूरे फैक्ट्स एंड फिगर के हिसाब से कि उनको एक्चुअली 1700 करोड़ रुपए वसूलने थे, 1500 करोड़ रुपए वसूलने थे, उसमें से 1700 करोड़ वो ऑलरेडी वसूल चुके हैं। लेकिन वो जिस तरीके से वो असेसमेंट का करने का तरीका है, ये दिखाकर वो दिखाना चाहता है कि हमको 3200 करोड़ रुपए लेना है। तो ये कहीं ना कहीं जो तफावत दिखती है उसका हमको ऐसा लगता है कि ये होना नहीं चाहिए। इसलिए जनता के सामने आपके वर्तमान पत्रों के माध्यम से, मीडिया के माध्यम से हम ये दिखाना चाहते हैं कि सब लोगों को ये पता चले, ताकि सरकार भी कोई दिन अगर उस चीज़ को अगर वो कहीं ना कहीं से लेगी तो सरकार को भी ऐसा नहीं लगना चाहिए कि उनके एक्सचेकर पे इतना बड़ा घात होने वाला है। ये जानबूझ के किया जा रहा है, और गलत फिगर, मतलब गलत जानकारी, गलत फिगर सबको बताई जा रही है, समाचार पत्रों को भी बताई जा रही है, और ये फिगर कैसे गलत है वही जानकारी आज हम गुमराह कर रहा है, बिल्कुल गुमराह कर रहा है। एलबीटी डिपार्टमेंट सही जानकारी दे, सही फिगर दे, और एक वाइट पेपर दे कितना उनका वसूली हुआ है और कितना उन्होंने असेस किया है। आप देखोगे, अगर वो वाइट पेपर प्रदर्शित करेंगे तो उसके अंदर
जितनी फिगर बोल रहे हैं बेस्ट जजमेंट की ऑर्डर्स है, और वो बेस्ट जजमेंट होल्ड गुड होता नहीं है, क्योंकि शहर के अंदर गोडाउन नहीं है, शहर के अंदर फैक्ट्री नहीं है, रजिस्टर्ड ऑफिस शहर में, तो वैट डिपार्टमेंट से डिटेल लिया, जितनी परचेज है उसके ऊपर एलबीटी लगा दिया, इंटरेस्ट लगा दिया, पेनल्टी लगा दिया, आखिरी में नील में सेटल होगी। पुरजोर विरोध यानी क्या करने वाला है? पुरजोर विरोध का मतलब ये है कि देखो, विरोध करने की रणनीति, मतलब मेरा विरोध करने पर उतरने वाला है व्यापारी सड़क पे उतरने से पीछे नहीं हटता है। व्यापारी ने मन पे लिया तो जब तक अपना उद्देश्य हासिल नहीं करता है तब तक एजिटेट करता है। पुरजोर विरोध का मतलब ये है कि अगर ऐसी कोई परिस्थिति हुई तो उसका विरोध किया जाएगा, और हम सभी संगठनाएं, सभी व्यापारी भाई मिलके उसके ऊपर रणनीति तय करेंगे, और विरोध करने की नौबत आई तो किस प्रकार से विरोध किया जाएगा, दुकानें बंद करना हो, कोर्ट में जाना हो या सड़क पे उतरना हो, वो जो भी रणनीति तय होगी उसके हिसाब से आगे का स्टेप लिया जाएगा। अमरावतीत सर्वपक्षीय शिवसन्मान मोर्चाचे आयोजन। मोर्चात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, आमदार गजानन लावटे सहभागी होते। प्रशांत कोरटकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। जर कोणी महाराष्ट्रद्रोह केलेला आहे, कोणी राष्ट्रद्रोह केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान वेळोवेळी जर ही सरकार सहन करत असेल तर मग हे महाराष्ट्र सहन करणार नाही, ही वास्तविकता आहे। त्यांच्यावर आर्थिक त्यांची चौकशी झाली पाहिजे, ईडीच्या पण चौकशा झाल्या पाहिजे। एवढ्या कशा गाड्या घोड्या घेऊन फिरतात हो, आणि एवढे कशी संपत्ती त्यांच्यापाशी येते? तर आमचा मेन मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये एक दुफडी निर्माण करण्याचा खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी होत आहे, आणि ते षडयंत्र महाराष्ट्र सहन करणार नाही। या दोघांवरही, सोलापूरकर असो, कोरटकर असो, आणि हे दोघंही कोणाची निकटवर्ती आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। या सगळ्या गोष्टींचा निषेध आहे, आणि या दोघांनाही अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांची आर्थिक जे काही त्यांचा गोंधळ आहे त्याची पण त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे, त्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे। अंबाझरी पोलिसांनी गस्ती दरम्यान गुन्हेगार प्रवृत्तीच्या 2 तरुणांना पिस्तूल व एक जिवंत काळतुसासह अटक केली। पोलिसांनी आरोपीकडून शस्त्र व दुचाकी वाहनासह एकूण 1,02,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। चंद्रेश उर्फ चंदू किसन हट्टेवार 38 वर्ष व नवीन उर्फ चिंटू उर्फ गुल्लाने 25 वर्ष दोन्ही राहणार हिलटॉप पांढराबोडी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। चंदू आणि चिंटू दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्या विरुद्ध अंबाझरी ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे। मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलिसांचे पथक ठाण्याअंतर्गत गस्त घालत होते। या दरम्यान बायपास रोडवर आरोपी हे बिना नंबर प्लेटच्या दुचाकीसह रस्त्याच्या कडेला उभे दिसले। पोलिसांना पाहताच आरोपींनी वाहनावर बसून पळ काढला। संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही पकडले। वाहनाची कागदपत्रे मागितली असता दोघेही उडवाउडवीची उत्तर देऊ लागले। त्यामुळे पोलिसांनी त्यांची व दुचाकीची झडती घेतली असता डिक्कीमध्ये एक पिस्तूल आढळली। पिस्तुलात एक जिवंत काळतूसही होता। पोलिसांनी शस्त्र जप्त करून दोघांनाही अटक केली आहे। आरोपीकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचा अंदाज आहे। काल दिनांक 1 रात्री आमची अंबाझरी डीबीची टीम पेट्रोलिंग करत असताना अंबाझरी बायपास रोडवर 2 संशयित इसम आम्हाला बिना नंबरची ॲक्टिवा घेऊन जाताना दिसले। त्यांना त्यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते न थांबता समोर पळून जाऊ लागले। त्यामुळे आमच्या डीबी टीमने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले। त्यांची चौकशी केली असता तसेच त्या गाडीची डिक्की खोलून बघितले असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक देशी पिस्टल आणि एक राऊंड मिळून आला। तर त्यावेळी त्यांना पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे आढळून आले। त्यांचे नाव चंदू किसन हट्टेवार, हे राहणार आहेत पांढराबोडी एरियातले। तसेच त्याच्यासोबत होता नवीन उर्फ चिंटू रवी गुलाने। यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी ऑफेन्सेस दाखल आहेत, शरीराविरुद्धचे गुन्हे आणि एक्स्टॉर्शनचे गुन्हे, तसेच विना परवाना शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर।
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या भागीमरी ग्रामपंचायतीत बेकायदेशीरपणे खडी उत्खनन केल्यामुळे तयार झालेल्या कृत्रिम तलावात नागपूरहून पिकनिकसाठी गेलेल्या 2 तरुणाचा बुडून मृत्यू झाला। रोहित हिरालाल पाल वय 37 वर्ष राहणार छिंदवाडा, हल्ली मुक्काम मानेवाडा चौक, मनोज मोतीराम गायकवाड 40 वर्ष राहणार मानेवाडा नागपूर अशी मृतांची नावे आहेत। दोघेही रेल्वेमध्ये खासगी नोकरी करीत होते। रोहित व मनोज हे त्यांचे मित्र संदीप अहिरे, अभिषेक यादव, विकास रॉय, शिवकुमार समुद्रे, निलेश टेंभुर्णे व इंदर यादव या 5 मित्रांसोबत पार्टी करायला दुपारी भागीमहारी गावापासून जवळ असलेल्या पाटबंधारे विभागाच्या बांद्राझरी तलावावर आले होते। काही वेळ फिरल्यानंतर रात्री 5 जणांनी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली। दुपारी 2:30 ते 3 वाजताच्या दरम्यान रोहित व मनोज आंघोळीकरता पाण्याजवळ आले। अशातच मनोज पाण्यात उतरला। तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला। त्याला वाचवण्याकरता रोहित पाण्यात उतरला। पाणी खोल असल्यामुळे दोघांचाही बुडून मृत्यू झाला। याबाबत माहिती कळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले। त्यांनी NDRFच्या पथकाला घटनास्थळी बोलवले। तत्पूर्वी स्थानिक लोकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली। सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास रोहित पालचा मृतदेह सापडला। त्याला उत्तरीय तपासणीकरता पारशिवनी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला। सायंकाळी 7 वाजता शोध मोहीम थांबवण्यात आली। पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। उमरेड तालुक्यातील चांपा हळदगाव परिसरात वाघाच्या धुमाकूळ सुरू असून वाघाने शनिवारी हळदगाव येथे गायीच्या 2 वासरावर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली। हळदगाव येथील स्थानिक शेतकरी गणेश चौधरी यांच्या शेतातील मालकीच्या गोठ्यात एक गाय आणि तिचे 2 वासरू बांधले होते। या जनावरांना वाघाने शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास हल्ला करून ठार केले। मागील 3 वर्षापासून चांपा, पाचगाव, सलाई मेंढा, तिखाडी, हळदगाव, डवा, फुकेश्वर, कच्चीमेट या आदी परिसरात दर दिवशीप्रमाणे सदर परिसरात शेकडोच्या घरात वाघांच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहे। या घटनांमध्ये वाघाने शेकडो जनावरे मारली आहेत। सतत होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेने पशुपालक शेतकरी गणेश चौधरी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तात्काळ वन विभागाने मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कळमना पोलीस ठाणे हद्दीत काही दिवसापूर्वी देशी दारूच्या दुकानात कुख्यात आरोपी अरबाज खान ताजनगर रहिवासी याने अवैध वसुलीसाठी नोकर व ग्राहकांना अमानुष मारहाण केली होती। गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता। काल पोलिसांनी गुलमोहर नगर येथून आरोपीला शस्त्रासह अटक केली आहे। प्रणय फिर्यादी येथील फिर्यादी प्रणय भांडारकर तुकडोजी नगर मानेवाड्याला राहतात। त्यांची पावनगाव कळमना रोडवर एक देशी दारूचे चिल्लर विक्रीचे दुकान आहे आणि त्याच परिसरात आरोपी अरबाज खान ताजनगरमध्ये राहतो। हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे। हा नेहमी त्यांच्या देशी दारूच्या दुकानात जाऊन अरेरावी करत असतो। प्रणय भांडारकर यांनी दिनांक 2 रोजी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली की तारीख 1 रोजी हा आरोपी अरबाज खान त्यांच्या देशी दारूच्या भट्टीत आला, देशी दारूच्या दुकानात आला आणि त्याने काउंटरवर असलेल्या त्यांच्या नोकरदारास धमकी देऊन जीवाने मारण्याची धमकी दिली आणि गल्ल्यातील 200 रुपये त्याला देण्यास भाग पाडले। त्यानंतर त्याने त्यांच्या दुकानात असलेल्या इतर नोकरदार आणि जे दारू पिण्याकरता नागरिक येतात त्यांनासुद्धा त्यांनी मारहाण केली। त्यातील एका इसमास त्यांनी अतिशय क्रूरपणे लाथा भुक्यांनी आणि त्याच्या गच्चीवर पाय देऊन मारहाण केली। त्यावरून आम्ही आरोपी अरबाज खान विरुद्ध एक्स्टॉर्शन आणि जीवाने मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल केले। गुन्हा घडल्यापासून अरबाज खान फरार होता। काल त्याला सायंकाळी त्याचा शोध घेत असताना गुलमोहर नगर परिसरात बाजारात तो शस्त्र घेऊन मिळून आला। त्यावरून शस्त्र अधिनियम अन्वयेसुद्धा त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्यातून नंतर ह्या गुन्ह्यात आम्ही त्याला ट्रान्सफर करून घेतलेला आहे।
अधिक तपास सुरू आहे. यशोधरा पोलीस स्टेशन हद्दीत ऑटोमोटिव्ह चौकात काल एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 2 मित्र गंभीर जखमी आहे. भरधाव वेगात कामठीहून कळमण्याकडे जाणाऱ्या एका ट्रकने ऑटोमोटिव्ह चौकात वळण घेत असताना दुचाकीला जबर धडक दिली. या दुचाकीवर 18 ते 19 वर्षाचे 3 युवक प्रवास करीत होते. या भीषण अपघातात दुचाकीवरील 3 युवक गंभीर जखमी झाले. तिघांनाही एम्स रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना एकाचा रस्त्यावरच मृत्यू झाला तर 2 जखमीवर उपचार सुरू आहे. या घटनेत ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑटोमोटिव्ह चौकामध्ये काल एक अपघात झाला. त्यामध्ये 3 मोटरसायकल स्वार आणि एक 10 चक्का हायवा ट्रक हे दोन्हीही वाहनं कामठीकडून कळमण्या बाजूकडे ऑटोमोटिव्ह चौकातून लेफ्ट टर्न घेत असताना त्या ठिकाणी झालेला आहे. यामध्ये एक मोटरसायकल स्वार विशाल करवाडे जो आहे हा जखमी झाला होता. त्याला तात्काळ घटनास्थळावरून मेवा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आणि सुमित रमणराव आणि अनुज दुपारे हे 2 मुले जखमी आहेत. त्यांच्यावरती उपचार चालू आहे आणि अपघात झाल्यानंतर तात्काळ स्पॉटवरती जाऊन माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्या आरोपी जो ट्रक चालक होता त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. त्याचप्रमाणे जो ट्रक वगैरे पण पोलीस स्टेशनला आणला आणि जखमींना तात्काळ मेवा हॉस्पिटल येथे उपचाराकरता रवाना करण्यात आलेले होते आणि सदर गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे. गुजरातमधील आरोपींनी कार विक्रीचा बनावट जाहिराती देऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला नागपूर पोलिसांनी पकडले आहे. यासाठी एका टोळीने इंस्टाग्राम आयडी तयार करून फॉर्च्युनर कार विक्रीची पोस्ट टाकली. गाडी विकली आणि गाडीत GPS लावून तीच गाडी चोरी केल्याची घटना नागपुरात घडली आहे. आपल्या कळमना हद्दीमध्ये सूर्यनगरमध्ये एक फिर्यादी राहतात. त्यांचं नाव आहे संजय संतोष कालरा. यांना एक फॉर्च्युनर गाडी घ्यायची होती आणि त्या गाडीच्या ते शोधमध्ये होते. त्या दरम्यान त्यांना एक फॉर्च्युनर गाडी संदर्भात त्यांना इंस्टाग्रामवरून काही फोटो आले त्यांच्याकडे गाडीचे आणि त्या संबंधात त्यांनी अप्रोच केला. त्यांचे जे ब्रोकर आहेत त्या ब्रोकरच्या माध्यमातून त्यांनी समोर अप्रोच केला आणि गुजरात येथून त्यांना त्या गाडीचे फॉर्च्युनरची गाडी आवडली. त्या गाडीचे त्यांना सगळे फोटो आले, सगळे त्यांची डील झाली आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी मुंबईमध्ये भेटण्याचं ठरलं आणि मुंबईमधून त्यांना गाडीची डिलिव्हरी देण्यात येणार होती. आणि त्या दिवशी असं ठरलं की गाडीची किंमत ही 43 लाख रुपये मध्ये ठरली आणि त्यापैकी 15 लाख रुपये हे कॅश आणि ऑनलाईन देणार त्या दिवशी, ज्या दिवशी गाडीची डिलिव्हरी देणार असं ठरलं. ठरल्याप्रमाणे त्यांनी मुंबईला गेले आणि 15 लाख रुपये दिले ते आणि बाकी राहिलेले पैसे जे आहेत त्याचा EMI जो होता तो भरणार अशा पद्धतीने त्यांचं ठरलं आणि गाडीची एक चावी दिली गेली त्यांना फिर्यादीला आणि गाडीची डिलिव्हरी दिली. त्याप्रमाणे ते गाडी घेऊन नागपूर येथे आले आणि आल्यानंतर त्यांना असं जाणवलं की यामध्ये पूर्ण जे एकच चावी दिली होती गाडीची त्या दुसऱ्या चावीने ते आरोपी जे आहेत ते फिर्यादीच्या ज्या फॉर्च्युनर गाडीला त्यांचं GPS ट्रॅकर लागलेलं होतं. ते GPS ट्रॅक करून त्या चावीने लावली गाडी चोरून घेऊन गेले ते आणि असं आपल्याकडे एक रिपोर्ट आली होती की चोरीची. त्याप्रमाणे आपण रिपोर्ट दाखल केली आणि प्राथमिक तपास केला. त्यामध्ये असं जाणवलं की जे आपण फुटेज पाहिले 50 ते 60 फुटेज पाहिले यामध्ये, त्यावेळेस आपल्याला असं जाणवलं की हे चोरीचा प्रकार नसून जे फिर्यादीने डील केली होती त्यामध्ये फिर्यादीचे आपण मग कागदपत्र पडताळले. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे आधार कार्ड, त्यांचे पॅन कार्ड, त्यांचे RC ते सर्व आपल्याला डुप्लिकेट दिसून आले. वर्ध्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचे पूर्ण कर्जमाफी करा यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी वर्धेला धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती जी कर्जबाजारी झाली आहे त्याला कारणीभूत जर कोण असेल तर हे सरकार आहे. शेतकऱ्याला योग्य मालाला योग्य भाव मिळत नाही, त्याला हमी भाव जरी दिला तरी तो हमी भाव सुद्धा दिला जात नाही. शेतीची सगळी जी काही साधनं आहे ती सगळी महाग झालेली आहेत आणि याच्यामुळे दरवर्षी शेती ही नुकसानी जाते आणि शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे.
आणि त्याच्यामुळे त्याला कर्जमाफी दिली पाहिजे। याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या महायुती सरकार असो की विरोधी महाविकास आघाडी असो, या घटकामधील 6ही पक्षांनी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं। आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही व्यासपीठावर जाऊन शेतकऱ्यांना सांगत होतो की आता आपली संपूर्ण कर्जमाफी होणार आहे, तुम्ही सरकार स्थिर करण्यासाठी तुम्ही महायुतीला मत द्या, कोणी म्हणत होते महाविकास आघाडीला मत द्या, आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची दिशाभूल करून शेतकऱ्यांची मतं घेऊन हे सरकार सत्तेवर आलं। आणि सरकार सत्तेवर आलं तर आता शेतकऱ्यांचा 7-12 आम्ही कोरा करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते, विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते, परंतु गेल्या 6 महिन्यापासून मात्र कोणी त्याच्यावरचा आवाज उठत नव्हता। आणि म्हणून महात्मा फुले समता परिषदेने आवाज उठवला आणि सांगितलं की जर तुम्ही आश्वासन दिलं आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे। वर्धा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली। शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जासाठी सीबीएलची अट रद्द करा, सोलरची सक्ती न करण्यासाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। विविध प्रकारच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी वर्धा यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसने आंदोलन केले। यावेळेस मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। आज नवनियुक्त जे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्यांच्या आदेशान्वये आज जो विधानसभेचा पहिला दिवस आहे, या दिवशी आम्हाला शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते काँग्रेस पक्षाच्या मार्फत जे मांडायचे आहेत त्याचं नियोजन आज सगळ्या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलं आहे। आणि त्याच अनुषंगाने इथे वर्धेमध्ये सुद्धा जिल्हाध्यक्ष चांदूरकरजी यांनी हे नियोजन केलं आहे। आमचे प्रभारीसुद्धा प्रदेशचे इथे आले आहे, जिया पटेलजी, वराडेजी, आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही 2014 पासून प्रयत्न करतोय की जे हे सरकार सत्तेमध्ये केंद्रामध्ये आलं आहे आणि बराच वेळ जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्तेत होतं, नेहमी निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊनच हे सत्तेमध्ये आले की आम्ही कर्जमाफी करू, आम्ही हमी भाव देऊ, ज्या काही अडीअडचणी आहेत शेतकऱ्यांच्या ते आम्ही कमी करू, जे काही शेतीमालासाठी लागणारं साहित्य असेल त्याच्यावर GST लावणार नाही, अशा बऱ्याचशा खोटा आश्वासनं देऊन आणि घोषणा करून हे सरकार सत्तेत नेहमी आलं आहे। पण जेव्हा सत्तेमध्ये येतं त्याच्यानंतर ते काहीही करत नाही त्याबद्दल। आज अशी दयनीय परिस्थिती शेतकऱ्यांची आहे, माल आहे पण हमी भाव अजिबात नसल्यामुळे त्यांना जो काही शेतीसाठी खर्च लागला आहे उत्पन्न तयार करण्यासाठी त्याच्यासाठी त्यांना काहीच भाव मिळत नाही आहे आणि म्हणून दरवर्षी त्यांची परिस्थिती जी आहे ती बिकटच होत जाते। तुम्ही बघितलं असेल की काँग्रेसनी आतापर्यंत 3 वेळा कर्जमाफी शेतकऱ्यांची केली आहे। हे लोक फक्त घोषणा करतात पण काहीही त्याला लागू करत नाही आहे। आणि एवढंच नाही तर आज आपण बघतो इकडे महाराष्ट्रामध्ये तशीच परिस्थिती आहे। ते म्हणतात आम्ही विजेचं बिल माफ करू, बिचारे शेतकरी बिल भरत नाही, मग नंतर कट करून टाकतात, त्याच्यामध्ये सुद्धा ते काही सवलत देत नाही। त्याच्यानंतर ते म्हणतात की आम्ही शेतमालाचे भाव वाढवणार म्हणून कापूस असेल, हरभरा असेल, बाकी सोयाबीन असेल ते थांबून राहतात, तुरी असेल थांबून राहतात शेतकरी, पण भाव वाढत नाही आणि शेवटी जो काही भाव असेल ते विकून टाकतात आणि नंतर भाव वाढतात, ज्याच्यामुळे फक्त जे असतात व्यापारी त्यांचाच फायदा होतो। आणि हे बऱ्याच दिवसापासून हे सगळं सुरू आहे आणि या झोपी गेलेल्या निजलेल्या सरकारला कुठेतरी जाग यावी म्हणून आज आम्ही हे धरणे आंदोलन सगळ्यांच्या मार्फत, इथे सगळे शेतकरी आहेत, सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते, महिला, पुरुष, सगळे युवक सगळे इथे आले आहेत। आणि एक आम्ही आमचा सुद्धा राहुलजींनी जो नारा दिला आहे की शेतकऱ्यांशिवाय आपली जी अर्थव्यवस्था आहे या देशाची ती जिवंत राहू शकणार नाही, कारण अजूनही 70-75% शेतकरीच आपल्या देशामध्ये आहेत। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार आहे आणि हमी भाव केंद्र सुद्धा चालवणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही असं करू तसं करू अशा प्रकारच्या गप्पा सांगून हे सरकार या ठिकाणी सत्तेत आलं। सरकार येऊन अनेक दिवस उलटले तरी अजूनही कर्जमाफीची घोषणा या ठिकाणी झालेली नाही आणि हमीभाव केंद्र शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याआधीच बंद झाले। या ठिकाणी हमीभाव मिळत नाही, हमीभाव ठरवण्यात मोठी तफावत आहे। एकीकडे यांच्याच रस्त्यांच्या, पुलाच्या आणि विविध निविदा पहा, त्या निविदांमध्ये ठरवलेले दर पहा आणि शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव ठरवताना या लोकांनी कोणते भाव विचारात घेतले ते बघा।
या सगळ्या गोष्टी असूनही जो हमीभाव यांनीच ठरवला तो सुद्धा दुर्दैवाने शेतकऱ्याला मिळत नाही आहे। हमीभाव केंद्र बंद आहे, कापसाचं CCIचं सेंटर बंद आहे, सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र बंद आहे आणि दुसरीकडे जे 7,000 रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे ही दिंडी करणारे देवेंद्र फडणवीस चिरनिद्रेत आहेत, झोपेत आहेत। त्यांनी जेव्हा आमचं सरकार होतं ते विरोधात होते तेव्हा कापूस दिंडी काढून बोलले होते की 7,000 रुपये शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळालाच पाहिजे। या ठिकाणी मी आज सांगतो की तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, परंतु आता शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नाही आहे। जो 7,000 त्यावेळेस तुम्ही मागितला होता तो 7,000 तुम्ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊन सुद्धा मिळत नाही आहे। याच्यावर लक्ष घालण्याची गरज आहे आणि या सर्व बाबींकडे या राज्यकर्त्यांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या पाठीवर या ठिकाणी विश्वासाची थाप देण्यासाठी काँग्रेस कमिटीकडून या ठिकाणी धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलीची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छेडछाड प्रकरण हा खुनापेक्षाही गंभीर गुन्हा आहे। त्या अनुषंगाने कायद्यात काही त्रुटी आहे का, अधिवेशनात हा विषय मांडला गेला पाहिजे। खरं तर रक्षाताईचं नावच रक्षा या शब्दात आहे। मला वाटतं की मी काल त्यांचा या संदर्भातला इंटरव्ह्यू बघत होतो, मलाही दुःख झालं आणि याच्या संदर्भातल्या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत, या अधिवेशनामध्ये हा विषय मांडणं गरजेचं मला वाटतं आहे। कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा उपयोग करून काही टवाळखोर लोक मुलींना विविध माध्यमातून त्रास देतात, कधी त्यांचे फोटो काढले जातात, गरीब मुलींना यातून किती मनस्ताप होतो। म्हणजे हा खुनापेक्षा जास्त गंभीर गुन्हा आहे, कारण तो खुनामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू हा एकदा होत असेल तर इथं तर रोज मृत्यू होतो त्या गरीब मुलीचा, ब्लॅकमेलिंग केलं जातं। आणि आमचे कायदे एवढे अपुरे आहे की आम्ही सांगतो ITच्या कायद्यामध्ये कोणी जर असं केलं तर त्याला आम्ही बेलेबल अफेन्स करतो। हे जेव्हा ठाणेदार सांगतात ना तेव्हा तळपायाची आग मस्तकात येते आणि वाटतं की जय भवानी जय शिवाजी म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अशा कृत्याबद्दल ज्या पद्धतीने शिक्षा दिली जायची ती दिली पाहिजे। काय चालू आहे हा विचार करणं गरजेचं आहे आणि हे कायदे बदलवण्यासाठी काही कायदे अशासकीय विधेयकं मीही सुचवली आहे। पारशिवनी वन परिक्षेत्रातील बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याप्रकरणी एका अधिकाऱ्यासह 4 जणांना निलंबित करण्यात आले आहे। निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक वन संरक्षक रवींद्र घाडगे, रेंज ऑफिसर अनिल भगत, वनपाल वाढई आणि वनरक्षक स्वप्नील डोंगरे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे। वन संरक्षक श्री लक्ष्मी यांनी शुक्रवारी निलंबनाचा आदेश जारी केला। यामध्ये सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर आदिवासीच्या जमिनीवरील झाडे तोडून ती लाकूड परवानगी न घेता तोडलेल्या झाडामध्ये मिसळल्याचा आरोप केला। विशेष म्हणजे या प्रकरणाची तक्रार एका ज्येष्ठ राजकीय नेत्याने केल्यानंतर प्रकरण गंभीर बनले आहे। पारशिवनी वन परिक्षेत्रातील एका शेतातील झाडे तोडण्यास वन अधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती, त्यानुसार झाडे तोडून वाहतूक करणे अपेक्षित होते, परंतु निलंबित अधिकाऱ्यांनी आदिवासीच्या जमिनीवरील अनेक झाडे तोडण्याचा कट रचला। या झाडांचे लाकूड परवाना अंतर्गत तोडलेल्या झाडांच्या लाकडात मिसळवले गेले। नमस्कार, विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। घरफोडी वाहन चोरी करणारे 3 जेरबंद, 7 गुन्हे उघडकीस, 10,27,000चा माल जप्त। अमरावतीत सर्वपक्षीय शिवसन्मान मोर्चाचे आयोजन। पिस्तूल सोबत दोघांना अटक, जिवंत कारतूसही जप्त। पारशिवनी येथील कृत्रिम तलावात बुडून नागपुरातील 2 तरुणांचा मृत्यू, रविवारची पार्टी करायला गेले आणि झाला घात। आता सविस्तर वृत्त। तुर्तास इथेच थांबूया, बघत रहा विकेबी न्यूज। नमस्कार।
नमस्कार, VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. घरफोडी वाहन चोरी करणारे